पाटोदा शहरातील प्रियदर्शनी प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक मोरे सर यांच्या नियोजनातून व शाळेतील शिक्षक श्री माताडे सर, श्रीमती वीर मॅडम, श्रीमती शेलार मॅडम यांच्या सहकार्यातून दिनांक 2 मार्च सोमवार रोजी पर्यावरणाला पूरक प्लास्टिकचा कचरा होळीच्या पवित्र अग्नीत जाळून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी होळी साजरी करण्यात आली। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी व्यक्त केले, आपण सर्वत्र पाहतो प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग, प्लास्टिकच्या बाटल्या यांचा खच साचलेला दिसतो, जो कोणत्याही प्रकारे नष्ट होत नाही आणि त्याचा वापर तर सर्वत्र दिसतो। पावसाळ्यात नाल्यांमध्ये हाच कचरा साचलेला असतो, त्यामुळे नाल्यांचे घाण पाणी घरापर्यंत पोहोचते, त्यामुळे रोगराई वाढते। कधी तर शहरातील भटकी जनावरे या कॅरी बॅगमधील अन्न खाताना प्लास्टिक खातात व त्यांच्या पोटात वेगवेगळ्या व्याधी होतात, म्हणून प्लास्टिकचा वापर करू नये अशा पद्धतीची माहिती दिली। शिक्षकांनी माहिती देताना सूचित केले की कोणताही चांगला संदेश याचा परिणाम बालमनावर तात्काळ होतो। करिता शाळेत सर्व विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे धोके याबाबतची माहिती देऊन आपण स्वतः प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग वापरू नयेत करिता माहिती देण्यात आली। आज काळाची गरज आहे, पर्यावरण संरक्षणाची ती ओळखून छोट्या मुलांनाही पर्यावरणाचे महत्त्व समजावे, यासाठीच होळी हा सण वाईट गोष्टींच्या व प्रवृत्तीच्या दहनाचा, यासाठीच घातक असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा, पाण्याच्या बाटल्याचा कचरा यांची आहुती होळीच्या पवित्र अग्नीत देण्यात आली व प्लास्टिक मुक्तीचा संदेश मुलांना देण्यात आला। याचबरोबर झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी झाडांची आवश्यकता आहे, यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करते। शासनाच्या प्रत्येक उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन यावेळेस श्री मोरे सर यांनी केले। शाळेतील या पर्यावरण संरक्षण होळीस श्रीमती गायके मॅडम, श्री बळीराम नाईकनवरे अंगणवाडीच्या कदम मॅडम याचीही प्रमुख उपस्थिती होती। होळीत प्लास्टिकच्या कचऱ्याचे दहन केले। नंतर विद्यार्थ्यांनी रंगोत्सवातही पर्यावरणपूरक असणारे रंग एकमेकांना लावून रंगोत्सवाचा आनंद घेतला। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।